पाचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दध्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरः. लास्ट श्लोकात मी सांगितलं की श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांचे दिव्य शंख वाजवत आहेत. तर आता या शंखांची स्पेसिफिक नावं सुद्धा आहेत. श्रीकृष्ण वाजवतोय त्या शंखाचं नाव आहे पाचजन्य, कारण त्यानं पाचजन्य नावाच्या राक्षसाला मारून त्याला शंखात ग्रहण केलं होतं. आणि अर्जुन वाजवतोय त्या शंखाचं नाव आहे देवदत्त. इथं श्रीकृष्णाला म्हटलंय ऋषिकेश. आता ऋषिकेश म्हणजे काय? ज्याचा आपल्या भक्तांच्या इंद्रियावर कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, असा, म्हणून ऋषिकेश. आता लास्ट श्लोकामध्ये त्याला माधव म्हणलं होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगानुसार त्याला वेगवेगळी नावही पडलेली आहेत. अर्जुनाला म्हटलंय धनंजय. धनंजय म्हणजे ज्याच्याकडे खूप धन आहे असा. तर अर्जुनाने खूप राक्षसांना मारून त्यांचं जे धन होतं ते प्राप्त केलं होतं, म्हणून त्याला म्हटलंय धनंजय. पौंड्रम दधमू महाशंकम भीमकर्मा वृकोदरः. आता जो शंख भीम वाजवतोय त्या शंखाचं नाव आहे पौंड्र. आणि इथं असं म्हटलंय की भीमकर्मा वृकोदरः. भीमकर्मा म्हणजे काय? की भीम जो होता तो खूप म्हणजे अति दुष्कर, म्हणजे खूप अवघड अशी कामं करायचा, खूप अवघड असे टास्क करायचा, म्हणजे हिडिंबासुराचा वध वगैरे, म्हणून त्याला म्हणलंय भीमकर्मा. आणि वृकोदर हे पण त्याचं नाव होतं, कारण जशी तो कामं करायचा म्हणजे तशीच त्याची भूक पण होती. तो इतका खायचा म्हणून त्याला असं नाव पडलंय वृकोदर. तर हे या श्लोकात सांगितलंय.